गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहेत लाल माठची सब्जी। तर लाल माठ बनवण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण पुढे पाहूया। तर मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 2 भागामध्ये कापल्यात, 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात जे ठेचून घेतलेलं आहे मी। इथे एक टमाटो घेतलेला आहे, ह्याला फाईनली चॉप केलेला आहे। आणि हे कांदा घेतलेत ज्याला मी स्ट्रेट कट केलेला आहे। इथे मी अर्धा चमचा हळद घेतले आहे, इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा शिवाय कमी साखर घेतलेला आहे चवीसाठी। आणि इथे 2 छोटे चमचे तेल घेतलेला आहे। रेसिपी सुरुवात करूया आता। इथे टोप आपलं गरम झालेलं आहे, आपण तेल घालूया। तर आपलं आता तेल गरम झालेलं आहे, तर आपण ठेचलेलं लसूण घालूया। हलक्या हाताने आपण स्टर करू। लसणाचं कलर चेंज होणार, त्याच्यानंतर आपण हिरव्या मिरच्या घालूया। लसूण आणि मिरची छान शिजलेले आहेत, आता आपण कांदा घालू। कांद्याला पण छान परतून घेऊया आपण, जोपर्यंत त्याचा कलर चेंज नाही होणार तोपर्यंत। लसणाचा आणि कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, थोडंसं गोल्डन ब्राउन झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण आता टमाटे घालणार आहोत। टमाटीला पण छान परतून घेऊया आणि शिजवून घेऊया छानपैकी। तर आता आपले टमाटे पण शिजलेले आहे। आता याच्यानंतर आपण भाजी घालूया। ते इथे माझ्याकडे लाल माठची भाजी जी होती मी स्वच्छ धुवलेली आहे। आता हे पूर्ण भाजी आपण टोपामध्ये घालूया। आता छान परतून घेऊया आपण। तर थोडं थोडं पाणी असं सुटत जात आहे, तर त्याला थोडंसं आपण मिक्स करूया। ह्याच्यानंतर आपण आपलं जे मसाला आहे, हळद, मीठ आणि साखर। तर आता तुम्ही बघू शकता आपलं भाजी थोडंसं पाणी सुटत आहे भाजीमधून, तर आपण थोडं पाणी घालूया शिजण्यासाठी। हे अर्धा कपपेक्षा कमी आहे पाणी, तर आपण हे घालू पाणी याच्यामध्ये। छानपैकी आपण परतून घेऊया। तर आता आपण आपलं भाजी शिजवण्यासाठी ठेवूया आपण। तर इथे मी ढक्कन घालून ठेवते 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झालेले आहेत, आता आपण ढक्कन काढूया टोपावरून आणि आपलं भाजी बघूया। छानपैकी पाणी पण सुकलेलं आहे, ह्याला परतून घेऊया छानपैकी। तर आपलं भाजी पण शिजलेलं आहे, आता आपण ह्याला डिश आउट करूया।
भाजी झालेली आहेत. ह्याला मी डिश आउट केलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटद्वारा सांगा की कसं वाटलं तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.